येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे म्हटले आहे, देव इस्रायलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर कृपा करणारा आहे. देवाचे वचन सांगते, मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. शास्त्री व पुरुषांच्या ढोंगावर टीका करीताना प्रभू येशूने म्हटले होते, अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करीता, परंतु ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे अंधळ्या पुरुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. प्रभूने त्यांची तुलना चुना लावलेल्या कबरांशी करीत म्हटले, त्या बाहेरून सुंदर दिसतात, परंतु आतून मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून ढोंगांनी व अनितीने भरलेले आहात. होय, मनुष्याचे बाह्यरूप व दिसणारी कर्मे त्याला नीतिमान ठरवू शकत नाहीत, कारण परमेश्वर अंतःकरण पाहतो. अंतःकरणाची शुद्धता दानधर्म, कर्मकांड असल्या प्रकारच्या गोष्टी करून प्राप्त होत नाही. त्यासाठी आम्हाला पापांचा खराखुरा पश्चाताप करून, ज्याने आमच्या पापांचा दंड भरण्यासाठी निर्दोष व निष्कलंक असूनही वधस्तंभावर आपला प्राण दिला, त्या प्रभू येशूवर, त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तो आपल्या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध करील. आपणही जगासमोर शुद्ध व नीतिमान म्हणून वावरत असाल, परंतु तुम्हाला स्वतःला व प्रभूला सत्य ठाऊक आहे, कारण तो मन पारखणारा देव आहे. तो तर शुद्ध मनाची अपेक्षा करीतो. त्याने उपायही सुचविलेला आहे. आपण अंतर्बाह्य शुद्ध होण्याकरिता प्रभूला शरण नाही का येणार? तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे